कलेक्टर ऑफिसला निवेदन गॅसचे दर वाढलेले आहे. 20 दिवसामध्ये आहे तो 55 रुपयाचा गॅस झाला 100 रुपये लिटर. आम्ही वारंवार 16 तारखेपासून निवेदन देत आहे. त्याचा पाठपुरावा घ्यायले त्याच्यावर आतापर्यंत काही तोडगा निघालेला नाही. त्यामुळं अजून आम्ही अजून निवेदन दिलेलं आहे. भाई गॅसचे रेट कमी नाही होऊ शकत, तो कमीच कमी आम्हाला 40 रुपये 30 रुपये सीट आम्हाला वाढवून द्यायला पाहिजे शासनानं. बाबा गॅसचे पैसे कमी नाही व्हायले तर सीटचे दर वाढवून द्या तुम्ही. आमची तो 40 रुपयाची मागणी होती, 30 रुपये मध्ये दिलेला आहे आम्ही निवेदन. एक तो गॅसचे रेट परत करा आम्हाला, नाही तर ते करा. आता ह्याचे गॅसचे रेट वाढलेले आहे म्हणून आमचे हप्ते कशा टाकावे, गॅस भेटायला नाही. गॅस द्यायला गॅस पंपवाला 5 लाईन मध्ये लावल्याच्या नंतर 500 रुपयाचा गॅस द्यायला. कसा पोट भरायचा, कसा हप्ता काढायचा, शासनानं ठरवून द्यायचं आम्हाला. आम्ही वारंवार निवेदन, आता बघा आम्ही 16 तारखेला पहिले निवेदन दिलं होतं. त्यानंतर 16 तारखेला निवेदन असं दिलं होतं की 18 तारखेला आम्ही चक्का जाम आंदोलन ठेवू. 18 तारखेला चक्का जाम आंदोलन आम्ही जे ठेवलं, 18 तारखेच्या नंतर आम्हाला आणखी सुद्धा कुठलाही प्रतिसाद म्हणजे अधिकाऱ्यांकडून मिळालेला नाहीये. जे गॅसवाढ जे रोजमरोज म्हणजे वारंवार जे चालू आहे गॅसवाढ, तर 55 रुपये लिटरचे रेट आज 100 रुपये क्रॉस व्हायले साहेब. आणि त्या हिशोबाने आम्हाला जे आमची दैनंदिन जीवनामध्ये जे अडचणी यायल्यात त्या फक्त ऑटोवाले सहन करणार, दुसरं कोणी सहन करणार नाही ना. कारण गॅस पंपवाल्यांची मनमानी चालू आहे साहेब इथं, दुसरी कुठलीही काही नाही. जर तुमच्यामुळं म्हणजे समजा तुमच्यामुळं जर आम्हाला गॅस पंपवाल्यांमध्ये जर काही अडचणी येत असतील तर आमचे ऑटोचे दर प्रति पॅसेंजर 30 रुपये असे करण्यात यावेत, अशी आमची एवढी मागणी आहे साहेब. काय आश्वस्त केलं साहेबांनी तुम्हाला, काय आम्ही पुरवठा अधिकाऱ्यांना आता जाऊन भेटलेलो आहे. तर पुरवठा अधिकाऱ्यांनी बोलले की मी यावेळ आता जेवढा होईल तेवढा तुम्हाला प्रतिसाद देतो आणि होईल तेवढा आम्ही कारवाई बसू असं सांगितलेलं आहे सर. आता आम्ही निवेदन असं दिले तेव्हा जेणेकरून घरचा गॅस 2 रुपयाने वाढायला आहे. आमचा जे गॅस वाढायला तर 50 न 45 न वाढायला आहे. आता आम्ही आज पंपावर गेलतो तर आज 100 झाला. आता उद्या सवच मध्ये ते 110 करतो म्हणजे त्याच्यावर काहीतरी सरकारने तोडगा काढावा. साहेबांनी आश्वासन दिले आम्ही बा ह्याच्यावर तोडगा काहीतरी काढूच म्हणले. मात्र आम्ही 8 दिवसापासून त्यांना रोजच चालू आहे. मग आम्ही शासनाच्या दारी अटी लावणार सगळे. कारण कसं आहे आम्ही काय करणार, कारण बऱ्याच जणांची किरायाची आठवण येते. काही चाललं खायत, काही मारलं खायचं. 8 दिवसामध्ये आम्ही बंदचं आव्हान देणार.